कोकण हे नाव ऐकताच आपल्या डोळ्यांसमोर निसर्गाची एक छबी उभी राहते. निसर्गाने नटलेला बहरलेला तो कोकण जणू स्वर्गच आहे. महाराष्ट्राला लाभलेली ही अनमोल देणगी. म्हणूनच कोकणची ओढ प्रत्येक मराठी माणसाला. या कथेत नमूद केलेली घटना खरी किंवा काल्पनिक, पण आम्ही ते आपल्यापर्यंत एक मनोरंजन म्हणूनच सादर करतो. कोकणात घडलेली एक भयंकर घटना. घनदाट त्या झाडांच्या पानांना भेदून येणारी ती सूर्याची सोनेरी किरणे, पक्ष्यांची ती चिवचिव करणारी ती मधुर किलबिलाट आणि अंगाला अलगदपणे शिवून जाणारा तो थंड वारा. हातात चहाचा कप घेत तोच अंगणात बसून शंतनू निसर्गाचा आनंद घेत होता. आणि त्याची बायको अक्षता अंगणात पाणी शिंपडून अंगण अगदी स्वच्छ करण्यात रमली होती. आठवड्यापूर्वीच हे दाम्पत्य कोकणातल्या या छोट्याशा आणि सुंदर गावी त्यांनी स्थलांतर केले होते. गाव तसं छान आणि सुंदर आणि गावातील माणसेही आपुलकीने वागणारी. त्यामुळे या गावात त्यांची सुरुवातही अगदी मनासारखी झाली होती. नागपूरहून हे दाम्पत्य आठवड्यापूर्वीच कायमस्वरूपी या गावात वास्तव्यासाठी आले होते. तसं शंतनू एक उत्तम डॉक्टर आहे. ह्याच गावात एका सरकारी इस्पितळात त्याची निवड झाली होती. अक्षता ही गरोदर असल्यामुळे शंतनूला तिची नेहमीच काळजी असायची. शंतनूच्या आईवडिलांचे 1.5 वर्षापूर्वीच एका अपघातात निधन झाले होते. हो, पण अक्षताचे आईवडील काही दिवस त्यांच्या सोबतीला त्यांच्या घरी राहायला येणार होते. तसंच अक्षताची ओटी भरणीही अजून व्हायची होती. तो दिवस रविवार होता. शंतनूला सुट्टी होती. म्हणून आपली बायको अक्षताला घेऊन तो गावच्या ग्रामदेवतेच्या मंदिरात घेऊन जाणार होता आणि तसंच गावात फेरफटकाही मारून येऊ असे त्याने ठरवले. तसंच अक्षतालाही बरे वाटेल व इतर गावातल्या लोकांशीही ओळख होईल. जवळपास सकाळी 10:30 ते 11च्या आसपास त्यांनी गावच्या ग्रामदेवतेच्या मंदिरात जाऊन दर्शन घेतले. तेथूनच ती दोघे तसंच गावात फेरफटका मारायला निघाले. अवतीभवतीचा परिसर निहाळत ते गावच्या सीमेलगत असलेल्या ओढ्याजवळ आले. शंतनूला अशा निसर्ग स्थानांची फार ओढ. एवढ्या उन्हातही तो त्या ओढ्याजवळच्या खडकावर जाऊन बसला. पण अक्षता उन्हात चालून चालून दमल्यामुळे तिचे लक्ष ओढ्यापासून काही अंतरावर असलेल्या त्या चिंचेच्या झाडावर पडली. त्या चिंचेच्या झाडाभोवती सावली पाहून आलेच मी जरा त्या झाडाखाली विसावा घेते आणि येते, अक्षता शंतनूला म्हणाली. चिंचेचे झाड पाहून तिला चिंच खाण्याचा मोहही होत होता. पण जेव्हा अक्षता त्या चिंचेच्या झाडाजवळ गेली तेव्हा तिला असे जाणवले, बहुतेक बऱ्याच दिवसापासून या परिसरात कोणी भटकले नसावे इथे, असा तो परिसर जाणवत होता तिला. काहीसं विचित्र आणि काही गूढ रहस्य त्या झाडांमध्ये दडलेले असावे असं त्या झाडाला पाहून प्रतीत होत होतं अक्षताला. आणि विशेष म्हणजे त्या झाडाला चिंच कुठेच दिसत नव्हती. पण अक्षता पार दमल्यामुळे तिने जास्त विचार न करता त्या झाडाखाली निवांत डोळे मिटून बसली. पण काही क्षणातच तिला तिच्या आजूबाजूला नेगेटिव्हिटीची वाइब्स येऊ लागले. तिला असं जाणवत होतं की तिच्या व्यतिरिक्तही इथे कोणीतरी आहे व तिच्यावरच नजर रोखून तिला पाहत आहे. एक नजर तिने अलगदपणे मान पाठी वळून पाहिले. तसं काहीच संशयास्पद तिला जाणवलं नाही. 5-10 मिनिटे बसू, मग शंतनूकडे त्या ओढ्याजवळ जाऊ असे विचार करत तिने दीर्घ श्वास सोडला आणि डोळे मिटले. आणि तेव्हाच तिला असे जाणवले की तिच्या पोटावर कोणीतरी मागून हात ठेवलाय. ते आपल्या पोटावर असा विचित्र हातांचा स्पर्श होताच अक्षताने डोळे उघडले. ती लगेच तिथून उठली, मागे वळून पाहिले आणि तिच्या हृदयाचे ठोके जोरजोरात वाजू लागले. एक मध्यम वयाची बाई, साधारण 30-40च्या आसपास. अंग संपूर्ण काळपट पडलेलं, जणू एखाद्या आगीत ती जळाली असावी. विचित्र असा तिचा अवतार आणि हातात तिच्या चिंच होती.
खरोखरच ती बाई अगदी भयानक जाणवत होती. ती बाई अक्षताकडे पाहत म्हणाली, ही घे, तुझ्यासाठी चिंच आणली. तुला खायची इच्छा होत होती ना? आणि ती बाई तसंच अक्षताच्या गरोदर पोटाकडे नजर टाकत म्हणाली, कितवा महिना लागलाय? तुझी ओटी भरणी झाली का? तुला मूल झालं की ते मूल तू मला दे. ते मूल मला हवंय. त्या बाईचे हे शब्द ऐकून अक्षता प्रचंड घाबरली. भीतीने तिच्या तोंडून आवाजच बाहेर पडत नव्हता. पाय जागच्या जागी थिजून गेले होते तिचे. पण कशीबशी मागे सरकत ती शंतनूजवळ आली आणि हाताच्या इशाऱ्याने शंतनूला त्या चिंचेच्या झाडाकडे बघायला सांगितले. अक्षताला अशा घाबरलेल्या अवस्थेत पाहून शंतनूही काहीसा दचकला. त्याला अक्षता काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करते हे शंतनूला समजत नव्हते. पण अक्षताने कसेबसे अडखळत त्याला हा प्रकार सांगितला. आणि जेव्हा शंतनूने त्या चिंचेच्या झाडाकडे पाहिले, त्याला ती बाई कुठेच दिसत नव्हती. बहुतेक तुझा हा भास असावा, असे तो अक्षताला म्हणाला. आता अक्षतालाही ती बाई त्या चिंचेच्या झाडाकडे कुठेच दिसत नव्हती. पण तिला खात्री होती की हा तिचा भास नव्हता. खरोखरच त्या बाईचं अस्तित्व तिने पाहिले होते. पुढे तिथे जास्त वेळ न थांबता परिस्थितीचा विचार करत शंतनू अक्षताला घेऊन थेट घरी आला. त्या दिवशी रात्रीचे जेवण वगैरे उरकून ती दोघे झोपून गेले. मध्यरात्री कसल्या तरी आवाजाने अक्षताची झोप तुटली. तसंच तिला काहीशी तहानही जाणवत होती. तिच्या बाजूच्या टेबलावर शंतनू नेहमी आठवणीने आणि काळजीने पाण्याचा तांब्या ठेवत असे. पण काल घडलेल्या प्रसंगाने तो ते पाण्याचा तांब्या ठेवायला बहुतेक विसरला होता. तशीच अक्षता उठली, स्वयंपाकघरात गेली. पाणी वगैरे घेऊन झाल्यानंतर जेव्हा ती पुन्हा झोपायला आपल्या खोलीत जायला निघाली, तेव्हा पुन्हा तिला घराबाहेरून कसला तरी आवाज किंवा हालचाल जाणवली. आणि जेव्हा उत्सुकतेने अक्षताने घराची अलगदपणे खिडकी उघडली, बाहेरचे दृश्य पाहून तिची छाती भीतीने धस्स झाली. कारण बाहेर तीच बाई होती जी काल दुपारच्या वेळी तिला त्या चिंचेच्या झाडाकडे भेटली होती. ती बाई पुन्हा अक्षताकडे भयान नजर टाकत ते शब्द पुन्हा म्हणू लागली, तुला मूल झालं की ते मूल तू मला दे. मला ते मूल हवंय आणि मी ते घेणारच. त्या क्षणी अक्षता भीतीने किंचाळली व तेथेच बेशुद्ध होऊन पडली. तिचा किंचाळण्याचा आवाज ऐकून शंतनू दचकूनच झोपेतून जागा झाला. तो थेट आवाजाच्या दिशेने गेला. त्याने लगेच अक्षताला उचलून थेट आपल्या खोलीत आला. दुसऱ्या दिवशी सकाळी अक्षताचे अंग जरा रशरशीत वाटत होते. काहीसा ताप अंगावर जाणवत होता तिच्या. पण जेव्हा तिने रात्रीचा तो प्रकार शंतनूला सांगितला, शंतनू काहीसा गोंधळून गेला. खरं काय ते शंतनूला समजत नव्हतं. कारण अक्षताला जी बाई दिसत होती सारखी, पण ती शंतनूला मात्र दिसत नव्हती. पण त्याला अक्षतावर विश्वास होता. आणि तेवढ्यात अक्षताचे आईवडील जे त्यांच्यासोबत काही दिवस राहायला येणार होते ते त्याच दिवशी नेमके आले. आपल्या आईवडिलांना पाहून अक्षताचा चेहरा आनंदला आणि हे पाहून शंतनूलाही बरे वाटले. घराचे वातावरण एका क्षणी बदलून गेले. त्या दिवशी संध्याकाळी घरच्या पडवीला असलेल्या त्या झोपाळ्यावर अक्षता बसली होती. हळूहळू अंधार होऊ लागला आणि तेव्हाच तिला समोरच्या झाडामागून कोणीतरी शुकशुक करत असल्याचा आवाज तिला ऐकू आला. तब्बल 2-3 वेळा तो आवाज ऐकला आणि तशीच तिची नजर समोरच्या त्या झाडामागे गेली. तीच बाई अक्षताला शुकशुक करत आवाज देत त्या झाडामागून आपलं डोकं वर करत आपल्या हाताच्या इशाऱ्याने तिला आपल्याजवळ बोलावत होती. आता तर मात्र अक्षताची घाबरगुंडीच उडाली. कारण ती बाई तिचा पिछा सोडतच नव्हती. अक्षता तशीच त्या झोपाळ्यावरून उठली आणि लगेच घरात आली. तिला असं घाबरलेलं पाहून तिच्या आईवडिलांनी तिला काय झालं म्हणून विचारले.
अक्षताने तिच्या बाबतीत आतापर्यंत जे काही घडले होते ते प्रत्येक प्रसंग तिच्या आईवडिलांना सांगितले. हे ऐकल्यानंतर अक्षताचे आईवडीलही चांगलेच घाबरले. त्यांना हे प्रकरण काही साधंसुधं वाटत नव्हतं. ते समजून गेले, बहुतेक त्या बाईची अतृप्त आत्मा अक्षताच्या येणाऱ्या मुलाच्या पाठी पडली आहे ते. पण त्यांनी ही गोष्ट अक्षताला सांगितली नाही, उगाचच टेन्शन घेऊन बसेल म्हणून. तेवढ्यात हॉस्पिटलमधून शंतनूही आला. नुकताच घडलेला प्रकार जेव्हा त्याच्या कानावर पडला तेव्हा त्यालाही आता जाणवू लागले, बहुतेक ती जी कोणी बाई आहे ती फक्त आणि फक्त अक्षतालाच दिसते आणि तिच्या गर्भात असलेल्या मुलावर तिची नजर आहे ते. त्या दिवशी रात्रीचे जेवण वगैरे झाल्यानंतर ते सगळे निद्रावस्थेत गेले. तोच मध्यरात्रीचा सुमार. अक्षताच्या पोटावरून कोणीतरी हात फिरवत होते. अक्षताला अलगदपणे जाग आली. शंतनू तिला बिलगून झोपला होता. कदाचित तोच असं करत असेल असे अक्षताला वाटले. पण जेव्हा अक्षताला जाणीव झाली, तिच्या पोटावरून धारदार नखांचे स्पर्श होऊ लागले, तिला संशय आला. ती दचकून लगेच उठली. मागे वळून पाहिले. त्याच बेडवर तीच बाई अक्षताच्या बाजूला झोपलेली अक्षताने पाहिले. आणि ती बाई अक्षताला पुन्हा तेच म्हणाली, मला तुझ्या गर्भातले ते मूल हवंय. ते मूल मी घेणारच. भीतीची प्रचंड लाट अक्षताच्या चेहऱ्यावर उमटले होते आणि ती जोरात किंचाळली. तिची किंचाळी ऐकून अक्षताचे आईवडील खोलीत आले. शंतनूही बाहेर टॉयलेटसाठी गेला होता. तोही काहीसा घाबरत अक्षताचा किंचाळण्याचा आवाज ऐकून लगेच आपल्या खोलीमध्ये आला. अक्षताचे अंग पूर्ण घामाने भिजून गेले होते व ती काहीशी थरथरतही होती. आणि त्याच थरथरत्या आवाजात अक्षता आईला म्हणाली, आई, ती मला घेऊन जाईल. ती अजूनही इथेच आहे. हे ऐकून अक्षताचे आईवडीलसुद्धा घाबरले. पण अक्षताच्या आईने वेळ न लावता तत्परतेने देवघरात ठेवलेल्या देवीचा अंगारा आणून अक्षताच्या कपाळाला लावला व अंगाराची एक फुंकर घरातही फुंकरली. अंगाराची फुंकर मारताच तशी त्या बाईची आत्मा घराबाहेर निघून गेली. पण त्या रात्री बराच वेळ त्यांच्या घराच्या दारांवर अधूनमधून जोरजोरात हातांचा थापा ती बाई मारत होती. आणि हे सगळे त्या सगळ्यांनीही अनुभवले होते. आता कसेबसे भीतीच्या छायेत ती रात्र निघून गेली. सकाळ होताच शंतनू आणि अक्षताच्या आईवडिलांनी शेजाऱ्यांना व गावकऱ्यांना याबद्दल सांगितले. तेव्हा त्यांना असे कळाले की त्यांच्या गावच्या हद्दीबाहेर असलेल्या त्या ओढ्या पलीकडच्या गावात ती बाई राहायची. तिला मूल होत नव्हतं म्हणून तिचा नवरा व तिचे सासू सासरे सारखा तिचा छळ करायचे व ती नेहमीच त्या ओढ्याजवळच्या त्या चिंचेच्या झाडाखाली रडत बसायची. नंतर तिच्या नवऱ्याने दुसरे लग्न केले आणि हिचा पुढे त्रास नको म्हणून त्या संध्याकाळी जेव्हा ती झाडाखाली रडत बसली होती तेव्हाच तिच्या नवऱ्याने व सासू सासऱ्याने तिच्या अंगावर रॉकेल ओतून जिवंत जाळली तिला. त्या दिवसानंतर तिचा आत्मा त्या चिंचेच्या झाडाभोवती अनेक जणांना दिसला. त्यामुळे त्या दिवसानंतर कोणीही तिथे भटकत नाही, अगदी दिवसासुद्धा. म्हणून कोणीही चुकूनही त्या ठिकाणी चिंचेच्या झाडाजवळ जात नाही. खास करून ती गरोदर बायकांना लक्ष करते. तिची मूल होण्याची इच्छा ही अधुरीच राहिली म्हणून तिची आत्मा अजूनही अतृप्त आहे. तुम्ही नवीन या गावी राहायला आलात. तुम्हाला या बाबतीत माहीत नव्हते. त्या दिवशी तुमची बायको अक्षता चुकून त्या चिंचेच्या झाडाजवळ गेली आणि तिची शिकार होऊन बसली. सहजासहजी त्या बाईचा आत्मा अक्षताचा पिछा सोडणार नाही. पुढे ते गावकरी म्हणाले, एक उपाय आहे. आपल्या नजीकच्या तालुक्यात आपल्या ओळखीतले एक तज्ज्ञ गुरुजी आहे. त्यांच्या अशा गोष्टींवर चांगलंच प्रभुत्व आहे. माहीर आहेत ते अशा गोष्टींमध्ये. त्या बाईचा अतृप्त आत्म्याला तेच अंकुश लावू शकतील. तेच अक्षताला त्या बाईच्या आत्म्यापासून
तिच्या तावडीतून सोडवू शकतील. तसंच गावकऱ्यांच्या मदतीने शंतनू आणि अक्षताच्या आईवडिलांनी त्या मांत्रिक गुरुजींना आपल्या घरी घेऊन आले. ते गुरुजी अशा गोष्टींमध्ये फारच अनुभवी व तज्ज्ञ पारंगत होते. सगळा प्रकार कळल्यानंतर त्याने आपल्या विद्येचा उपयोग करत तंत्रमंत्राच्या शक्तीने काही विधी अक्षताच्या घरी केल्या आणि नंतर अक्षताला घेऊन त्या चिंचेच्या झाडाभोवतीही तंत्रमंत्राने सिद्ध केलेले जल शिंपडले. काही विधी तेथेही केल्या, पण सहजासहजी त्या बाईचा आत्मा अक्षताला सोडायला तयार नव्हता. पण गुरुजींच्या विद्येपुढे तिची शक्ती असहाय्य ठरली. नंतर तंत्रमंत्राने अभिमंत्रित केलेले एक ताईत लाल धाग्यात पेरून अक्षताच्या गळ्यात घातले व ते ताईत कधीही आपल्या गळ्यातून काढू नकोस असाही सल्ला दिला तिला. त्या दिवसानंतर मात्र अक्षताला त्या बाईच्या आत्म्यापासून कुठलाच त्रास जाणवला नाही. पण त्या बाईचा आत्मा आजही त्या झाडाभोवती अतृप्त होऊन फिरत आहे. मित्र हो, या अनुभवाबद्दल आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये द्यायला विसरू नका आणि त्यासोबत लाईक्स आणि शेअर करायलाही विसरू नका. धन्यवाद. तुमच्याकडेही असे काही अनुभव किंवा गोष्टी असल्यास खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या ईमेलवर तुम्ही ते पाठवू शकता.